कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना एक मोठी संस्था, एक देशातली नावाजलेली संस्था किंवा साखर कारखाना म्हणून संपूर्ण देश उद्योगपती ज्यांच्याकडे पाहिलं जातं, तो कारखाना मालकांच्या नावे आहे आणि त्यांचे MD त्यांची म्हणजे एक समाजामध्ये त्यांची एक ओळख आहे. आम्ही ऐकतो की सामाजिक उपक्रमांना डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेबांचं योगदान असतं. हे सगळं तुम्ही करत असताना त्यांचं मार्गदर्शन वगैरे लागतं का किंवा त्यांची काय गाईडलाईन तुम्ही घेतात? हो, 100%. आज म्हणजे तसं बघायला गेलं तर राजरत्न नाईक नवरे घडण्यासाठी ज्या पाठीवर शाबासकीची थाप किंवा चुकला तर ओरडणारा असा एक व्यक्तिमत्व म्हणून साहेबांना मी बघतो. नक्कीच. खरं तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये असा एक गॉडफादर असतो, हे तुम्ही सांगितलं. नमस्कार, टॉक 18 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. टॉक 18 मराठीच्या ग्रेट भेट या प्रोग्राममध्ये आज आपण श्रीपुर येथे आहोत. आपल्याबरोबर जिगरबाज ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजरत्न नाईक नवरे आहेत. आज या ग्रुपच्या माध्यमातून तरुणाचं जाळं त्यांनी कसं विणलं आहे, तरुणांचा ओढा त्यांच्याबरोबर असतो. गेली अनेक वर्ष सर्व महापुरुषांच्या जयंती त्या साजऱ्या करत असतात. तर आज आपण भेटणार आहोत अशा तरुण संघटनेला की अगदी माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यामध्ये एक नावारूपाला आलेली जिगरबाज संघटना, त्यांचे संस्थापक अध्यक्ष. प्रथमतः आमच्या टॉक 18 मराठीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. नमस्ते. खरं तर चर्चाला सुरुवात करत असताना जिगरबाज ग्रुपची स्थापना का करावी लागली, पहिला प्रश्न. जिगरबाज ग्रुपची स्थापना 2012 साली केलेली मी. त्यावेळेस माझ्यासोबतची मुलं जस्ट 10वी-12वी पासून माझ्यासोबत आलेली. संघटना स्थापन करायचा उद्देश एकच की त्यावेळेस श्रीपूरमध्ये असं वातावरण होतं की जास्त जातीवाद प्रमाण चालायचा. त्या परिस्थितीमध्ये माझ्यासोबत सर्व जाती धर्मातील युवकांना घेऊन मी जिगरबाज ग्रुपची स्थापना ही अशासाठी केली की ह्या समाजातील जातीभेद, वर्णभेद या गोष्टींपासून युवकांना परावृत्त करून सर्व धर्म समभाव ही शिकवण द्यायची व ह्या संघटनेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर असतील किंवा बरेच समाज उपयोगी कार्यक्रम मी 365 दिवस घेत असतो. तुम्ही जिगरबाज हे नाव म्हणजे ह्याच्या पाठीमागे काय भावना होती, हेच नाव का सिलेक्ट केलं? जिगरबाज याची भावना अशी होती की आमच्या जी यंग जनरेशन होतं, यंग जनरेशनमध्ये असं काही उद्देश नव्हतं की आमचं नाव काय द्यायचं. आमची मीटिंग बसली. मीटिंग बसल्यानंतर सगळ्यांनी विचारविनिमय केला की आपण जर संघटना स्थापन केली तर अशी संघटना स्थापन करा की ज्यामध्ये कोणताही राजकीय सहभाग कसंदर्भ नसावा, जेणेकरून सर्व जाती धर्मातील, सर्व पक्षातील, संघटनेतील युवकांना आपल्या संघटनेमध्ये किंवा आपल्या ग्रुपमध्ये काम करण्याची संधी मिळेल, या उद्देशानं ग्रुपची स्थापना केली. नक्कीच. खरं तर आता तुम्ही सांगितलं की गेले अनेक वर्ष सामाजिक उपक्रम राबवत आहे. कोणते आतापर्यंत तुम्ही उपक्रम राबवले? त्याचं खरं तर उपक्रम राबवत असतो आपण, परंतु त्याचं फलित काय मिळालं, असं काय आउटपुट वगैरे तुम्हाला मिळाला का? एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की मी आयुष्यात कोणतीही गोष्ट फलित मिळावी यासाठी करत नाही आणि ज्या गोष्टी मी आतापर्यंत केल्या त्याचं फलित म्हणजे ही जी श्रीपूरमधली यंग जनरेशन आहे किंवा ह्या भागातील यंग जनरेशन माझ्यासोबत आहे, तेच ह्या गोष्टीचं माझा फलित आहे. नक्कीच. त्यामध्ये आता सामाजिक उपक्रमामध्ये काय तुम्ही वेगळे उपक्रम काय केले? वेगळे उपक्रम म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये साधारणपणे आम्ही 1000 कुटुंबांना किट बनवलं होतं. त्या किटमध्ये साधारणपणे गहू, ज्वारी, जीवनावश्यक वस्तू होत्या. त्या जीवनावश्यक वस्तू कोरोना काळात रक्ताचा तुटवडा होत होता. त्यामुळे आम्ही साधारणपणे कोरोना काळात 2दा रक्तदान शिबिर घेतलं. त्यानंतर वृक्षारोपण, जर तुम्हाला बघायचंच असेल कधी, तर तुम्ही जर या रोडला गेला तर तुम्हाला आम्ही वृक्षारोपण केलेलं दिसल आणि केलेलं जगवलेलं दिसल. कोरोना काळात स्वतः मी टँकरनं त्या झाडांना पाणी घालून मोठी केलेली आहे. नक्कीच. खरं तर हे तुम्ही आता सांगितलं की वृक्षारोपण असेल, शालेय साहित्य असेल किंवा रक्तदान शिबिर तुमच्या किंवा महापुरुषाच्या जयंत्या करत असतात. तसं बघायला गेलं तर माझी क्रिकेटची टुर्नामेंट आमचे कारखान्याचे कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मी सोलापूर जिल्ह्यातली सगळ्यात मोठी टुर्नामेंट श्रीपूरमध्ये क्रिकेटची घेतो. साधारणपणे गेल्या वेळेस आता जे ISPला प्लेयर खेळले
त्यातले 90% प्लेयर हे माझ्या टुर्नामेंटला गेल्या वर्षी खेळून गेले. अरे वा, काय वा. खरं तर आता हे सामाजिक तुम्ही काम करत असताना खरं तर आजकालची परिस्थिती बघितली तर राजकीय पुढाऱ्यांकडे जर बघितलं तर भविष्यातला आपल्याला काय फायदा आहे का? हेच हित डोळ्यासमोर ठेवून सामाजिक मदत केली जाते किंवा अशा अनेक घटना आपण करत असतो. तुम्ही तर राजकारणात नाही. तुम्ही रक्तदान शिबिर घेताय, वृक्षारोपण करताय किंवा कोरोना काळामध्ये केलेली कामं. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कोणाची अडचण आली का? किंवा तुम्हाला काय याच्यामध्ये कोणी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला का? किंवा तुम्हाला अ, काही आव्हानं वाटली का याच्यामध्ये? सुरुवातीला तर ज्यावेळेस मी शिवजयंतीची सुरुवात केली 2013 साली ज्यावेळेस मी पहिल्यांदा शिवजयंती चौकामध्ये केली, त्यानंतर त्या गोष्टीचा इतका त्रास झाला मला, की अक्षरशः बहुजनाचा मुलगा शिवजयंती कसा करतो आणि तो का करतो? ह्या गोष्टीमुळं माझ्या फायनान्शियल, माझ्या मेंटली प्रत्येक ठिकाणी टॉर्चर करण्यात आलं. पण त्या गोष्टीला कोणत्याही मी भीक न घालता आज तागायत तेवढ्याच जोमाने तेवढ्याच उत्साहाने शिवजयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, फुले शाहू विचारसरणी कायम पुढे घेऊन जात आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तीचा मला आजपर्यंत तरी फरक पडलेला नाही. नाही, नक्कीच सामाजिक काम करत असताना अशा काही गोष्टी समोर येतात. परंतु त्याला तोंड देऊन आपण पुढे जायचं तुम्ही आता बोलला, की किती वर्ष झालं तुम्ही आम्ही ऐकलं की श्रीपूरमध्ये तुमचा जिगरबाज ग्रुप आहे आणि राजरत्न नाईक नवरे मित्र परिवाराच्या वतीनं शिवजयंतीचा एक मोठा व्यापक कार्यक्रम घेतला जातो. ही शिवजयंती श्रीपूरमध्ये किती दिवस चालते? 19 तारखेला आम्ही दरवर्षी पूजेचा कार्यक्रम करतो. 18 तारखेला आमचा यंग जनरेशनसाठी डीजेचा शो असतो. त्यामध्ये लाइटिंग असेल किंवा विविध प्रकारचे ऑपरेटर असतील या माध्यमातून त्या दिवशी करतो. 19ला पूजा करतो व त्यानंतर एखादा लोकपारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन आमचं दरवर्षी असतं. छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा सगळेच महापुरुष ही आपल्या सगळ्याची प्रेरणा आहे. काय हे कार्यक्रम केल्यानंतर तुमच्या मनाला काय भावतं, नक्की काय वाटतं खरं? मला एक गोष्ट भावती की माझ्यासोबतच्या सहकार्याच्या चेहऱ्यावरील अनुभव, आनंद हीच माझ्यासाठी सर्वस्व आहे. खरं तर आज आपण बघितलं तर एखाद्या राजकीय कार्यक्रमाची जर कार्यक्रम असेल तर अगदी नेत्यांना पैसे देऊन लोक जमा करावं लागतात. असं तुम्हाला वगैरे काय तरुणांचं जाळं तयार करत असताना कार्यकर्त्यांना काय तसं जपावं लागतं का? तुम्हाला जर वेळ असेल तर दादा चौकात जावा. चौकात मी पोरांना दरवर्षी सांगतो की विनाकारण तुम्ही बॅनरला खर्च वाढदिवसाला माझ्या करत जाऊ नका. येत्या 25 फेब्रुवारीला माझा वाढदिवस आहे. विनाकारण तुम्ही खर्च करत जाऊ नका. जवळजवळ पोरांनी अख्खा चौक बॅनरने भरून टाकलाय. मी कोणत्याही पोराला कोणत्याही याला 1 रुपयाची हे केलेलं नाही. हां, सामाजिक कामात, त्यांच्या घरगुती कामात त्यांना ज्यावेळेस अडचण असेल त्यावेळेस त्यांचा भाऊ, त्यांचा वडील, त्यांचा मित्र म्हणून त्यांच्या कायम पाठीशी उभा असतो. नक्की. त्यामुळे आजपर्यंत मला कधी कुणाला हाताला धरून कार्यक्रमाला आणायची वेळ आली नाही. खरं तर एकूणच माळशिरस तालुक्याची परिस्थिती बघितली तर नेहमीच दुष्काळी छायेत असणारा हा माळशिरस तालुका. काही भाग हा पाण्यानं व्यापलेला, मग त्याच्यामध्ये आपला कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना एक मोठी संस्था, एक देशातली नावाजलेली संस्था किंवा साखर कारखाना म्हणून संपूर्ण देश उद्योगपती ज्यांच्याकडे पाहिलं जातं, तो कारखाना मालकांच्या नावे आहे आणि त्यांचे एमडी त्यांची म्हणजे एक समाजामध्ये त्यांची एक ओळख आहे. आम्ही ऐकतो की सामाजिक उपक्रमांना डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेबांचं योगदान असतं. हे सगळं तुम्ही करत असताना त्यांचं मार्गदर्शन वगैरे लागतं का किंवा त्यांची काय गाईडलाईन तुम्ही घेता का? हो, 100%. आज म्हणजे तसं बघायला गेलं तर राजरत्न नाईक नवरे घडण्यासाठी ज्या पाठीवर शाबासकीची थाप किंवा चुकला तर ओरडणारा असा एक व्यक्तिमत्व म्हणून साहेबांना मी बघतो. नक्कीच. खरं तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये असा एक गॉडफादर असतो, हो. जे तुम्ही सांगितलं. काय तुम्ही आता महामानवांच्या जयंत्या साजऱ्या करताय, महापुरुषांच्या आता सांगितलं की शिवजयंतीचे कार्यक्रम चालू आहेत आता. हो. पुढेही 3-4 दिवस कार्यक्रम असणार आहेत. 100%. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भविष्यात कसं असतं, तरुण नेता म्हटलं का त्याला एक लागून दुसरी बाजू असते, सामाजिक क्षेत्र म्हटलं का त्याला दुसरी बाजू राजकारणाची असते. भविष्यात तुमच्या भागामध्ये म्हाळुंग श्रीपूर नगर पंचायत आहे. भविष्यात काय निवडणुकीला उभं राहायचं असे काय मनात वगैरे आणलंय का? माझा
इलेक्शनचा विचार किंवा निर्णय हे माझे समस्त जे सहकारी आहेत त्यांनीच घेतील. मी तरी असं अजून तुम्हाला काय सांगू शकत नाही की मी इलेक्शनला उभा राहील न राहील. जे माझे सहकारी ठरवतील ते माझ्यासाठी पूर्व दिशा. नक्कीच. खरं तर राजरत्न उर्फ बापू नाईक नवरे हे माळशिरस तालुक्याच्या श्रीपूर गावातून येतात. अतिशय चांगल्या विधायक भावनेतून सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचं काम आहे. तरुणांची फळी त्यांच्याबरोबर आहे आणि आपण त्यांना आता विचारलं की राजकारणामध्ये वगैरे येणार आहे का? परंतु उद्या जर माझ्या मित्रपरिवाराची इच्छा असेल, लोकांची गरज मी असेल, तर मी निर्णय घेईन असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता शिवजयंतीचा माहोल आहे. शिवजयंतीचा समारोप तुम्ही कोणत्या कार्यक्रमाने करणार आहे? दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता महाराष्ट्राचे ख्यातनाम पोवाडा गायणारे देवानंद माळी व त्यांचे आता स्टार प्रवाहामध्ये एक कार्यक्रम झाला आहे. त्यामध्ये फेमस होते की पृथ्वीराज माळी यांचा खूप मोठा कार्यक्रम 24 तारखेला आयोजित करण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात लोक परंपरा किंवा परंपरागत जी कार्यक्रम आहेत त्याला चालना देण्यासाठी आम्ही दरवेळेस पेक्षा यावेळेस वेगळा उपक्रम हाती घेतलेला आहे. नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा हो. आढावा त्या गाण्यातनं उपस्थित प्रेक्षकांना बघायला मिळेल. त्या कार्यक्रमासाठी असे विशेष काय आमंत्रित प्रमुख पाहुणे वगैरे काय बोलवलेत का? उपस्थितांमध्ये आमच्या कार्यकारी संचालक डॉक्टर यशवंत कुलकर्णी यांच्या हस्तेच कार्यक्रमाचं अनावरण होणार आहे. नक्कीच. तर अतिशय बोलक्या आणि कमी कालावधीमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वातून नावारूपाला आलेलं एक माळशिरस तालुक्यातलं एक युवक नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ते राजरत्न बापू नाईक नवरे यांनी जिगरबाज ग्रुपच्या माध्यमातून आम्ही कोणते उपक्रम राबवतो आणि भविष्यात त्या कार्यक्रमाची या ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक हिताचे कोणते निर्णय घ्यायचे हे त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्हाला खरं तर आपण गप्पा मारतो, एक शेवटचा प्रश्न विचारतो. हे जे तरुणांचं जाळं तुमच्या पाठीमागं आहे, आता आपण वाढदिवसाचा एक ट्रेंड चालू आहे. वाढदिवसाला आपण केक कापतो किंवा तुम्ही आता म्हणले की बॅनर वगैरे बसवतो. काय हा अनावश्यक खर्च टाळून तरुणांना तुम्ही काय संदेश दिला? आता तुम्ही सामाजिक काम करा, तर तुमच्या मित्रपरिवाराला तुम्ही काय संदेश द्याल यातून? सांगायचं गेलं तर जिगरबाज ग्रुपच्या माध्यमातून माझ्या वाढदिवसानिमित्त शालेयमध्ये साहित्य वाटप हे जिगरबाज ग्रुपच्या वतीनं होतं. कुर्डवाडीला HIV ग्रस्त मुलांची शाळा आहे. त्या ठिकाणी मुलांना वह्या, पुस्तकं, गणवेश हे आमच्या जिगरबाज ग्रुपच्या माध्यमातून दरवर्षी दिले जातात. तसेच सामाजिक कार्यक्रमात बरेच असं गोष्टी आहेत की ज्या पोरं अनावश्यक खर्च टाळून करतात. पण पोरांचं प्रेम आहे, त्या प्रेमाला काय आपण आता हे करू शकत नाही, शब्दात सांगू शकत नाही. त्यामुळं त्याच्यासोबत हे बॅनर असतील किंवा वाढदिवस साजरा करत असताना कापणारा केक असेल, ह्या गोष्टी एक आपल्या लोकांचं काय बोलायचं, लोकांची आपुलकी किंवा प्रेम असल्यामुळे ते होत असेल कदाचित. परंतु हे कुठं तर केक कापण्यापेक्षा एखाद्या गरजूला त्याच्या चेहऱ्याचा हसू बनण्यासाठी तुम्ही भविष्यात प्रयत्न कराल अशी आपण आशा व्यक्त करू. खरं तर टॉक इन मराठीच्या माध्यमातून आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर आपल्याबरोबर जिगरबाज ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजरत्न नाईक नवरे यांच्याशी आपण गप्पा मारतोय. मित्रांनो, खरं तर आजच्या काळात सामाजिक कार्यकर्त्यावर टीका टिप्पणी होत असते, पण प्रत्यक्षात ग्रासरूटला मैदानावर उतरून कार्यकर्ता राजरत्न यांच्यासारखा समाजामध्ये बघायला मिळेल. त्यांच्या माध्यमातून जिगरबाज ही ग्रुप संघटना आहे, ती समाजासाठी झटणाऱ्या तरुणांची फळी आहे आणि गरजू लोकांपर्यंत जाऊन त्यांना त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा भागवण्यासाठी संघटना काम करत आहे. खरं तर आपण जिगरबाज ग्रुपच्या माध्यमातून या भागात श्रीपूर असेल आणि माळशिरस तालुक्यामध्ये त्यांचं काम चालू आहे. ग्रुप या सामाजिक संघटनेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त 24 फेब्रुवारी सायंकाळी 7 वाजता श्रीपूर येथे शिवशाहीर देवानंद माळी व पृथ्वीराज माळी सांगली यांचा शाहिरी शिवगर्जना हा कार्यक्रम जिगरबाज ग्रुप
ग्रुपच्या वतीने आयोजित केला आहे, तरी शिवप्रेमींनी आणि शिव फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी, समाज बांधवांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं असं जिगरबाज ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजरत्न नाईक नवरे मित्रपरिवार या ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बापू नाईक नवरे यांनी आपल्या टॉकेट इन मराठीच्या माध्यमातून आवाहन केलेलं आहे. आता आपण शिवजयंतीच्या निमित्तानं टॉकेट इन मराठीच्या ग्रेट भेट या प्रोग्राममध्ये राजरत्न नाईक नवरे यांच्याबरोबर आज दिलखुलास गप्पा केलेल्या आहेत. अशाच गप्पा भविष्यात समाजामध्ये असणाऱ्या अनेक राजरत्न नाईक नवरे यांच्यासारखे तरुण समाजसेवक आपण शोधू आणि त्यांची ग्रेट भेट या कार्यक्रमामध्ये आपण अशाच मुलाखती घेऊ. मित्रांनो, राजरत्न नाईक नवरे यांची मुलाखत आणि त्यांचं चाललेलं माळशिरस तालुक्यामध्ये श्रीपूरमध्ये काम कसं वाटतं यासाठी तुम्ही या मुलाखतीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि टॉक 18 मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणास पाहायला मिळतील. धन्यवाद.